बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। भारताने पाकिस्तान विरोधात कारवाईला गती दिल्यानंतर भारतीय सेना देखील वेगवेगळ्या प्रकारे आपली ताकद दाखवतायत। त्यातच भारताच्या पाकिस्तानच्या लष्करांमध्ये घबराट असल्याचं दिसून आलंय। पाकच्या 250 लष्कर अधिकारी आणि 1200 पेक्षा अधिक सैनिकांनी सामूहिक राजीनामा दिलाय। याबाबत पाकिस्तानी लष्करचं पत्र समोर आलंय। त्यामुळे आता भारतासोबत युद्धाची पाकिस्तानला भीती वाटते का असा सवाल उपस्थित झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या फोन लाईनवरून जोडल्या गेले आहेत। वैदेही, काय माहिती द्याल? पाकिस्तानला खरंच भीती वाटते का आता युद्धाची? नक्कीच आपण बघतोय की पाकिस्तान सध्या बिथरलाय, कारण ज्या पद्धतीच्या ऍक्शन्स भारताकडून केल्या जात आहेत त्यामुळे निश्चितच पाकिस्तान समोर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ज्या पद्धतीनं पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तानमधून असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद आणि कराची येथून काही डिजिटल डेटा आपल्या इंटेलिजन्सना मिळालेले आहेत, त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानाचा हात असल्याचं बघायला मिळतंय। पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर पाकिस्तानी अनेक सैन्य आणि आर्मीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते आता सामूहिक राजीनामा दिला असल्याचं एक पत्र सध्या व्हायरल झालेलं आहे। जवळपास 250 अधिकाऱ्यांनी या संदर्भात राजीनामा दिला असल्याची माहिती सध्या मिळत आहे। पण हे पत्र देखील सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळतंय। एकीकडे ज्या पद्धतीची कारवाई भारताकडून केली जाते त्याच्यानंतर आता पाकिस्तानमध्ये वॉटर स्ट्राईक जो आहे तो भारताने केलेला बघायला मिळत आहे। आता डिजिटल स्ट्राईक जो आहे तो देखील भारताने केलेला बघायला मिळतोय। आणि या सगळ्या एकूणच भारताच्या स्ट्रॅटेजी नंतर आता पाकिस्तानामध्ये राहायचं कसं असा जनतेसमोरचा प्रश्न आहे। तिथली जनता जी आहे ती तिथल्या सरकारवर नाराज असल्याचं बघायला मिळत आहे। लोकांना पाणी मिळत नाहीये, त्याच्यामुळे निश्चितच जनता नाराज आहे। आणि अशातच आपल्याच देशाच्या जनतेचा आपल्याला जेव्हा सपोर्ट आणि पाठिंबा मिळत नाही तेव्हा निश्चितच ते सरकार जे आहे ते हादरतं। आणि तीच अवस्था खरं तर पाकिस्तानच्या सरकारची झालेली आहे। त्यामुळे भारतासोबतचं युद्ध नको असं देखील पाकिस्तानच्या महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य येताना बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर ही सगळी तयारी पाहता सध्या पाकिस्तान बिथरलाय, सध्या पाकिस्तान घाबरलाय असंच म्हणावं लागेल। वैष्णवी, नक्कीच खरंय वैदेही, पाकिस्तान घाबरलाय असंच म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।